नमस्कार. काही तासांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये माहिती दिली होती की अंगणवाडी सेविकेमार्फत काही ठिकाणी ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया चालू झाली आहे, तर काही ठिकाणी चालू झाली नव्हती. परंतु आता एक खुशखबर आहे की 100% ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया ही अंगणवाडी सेविकेमार्फत चालू झालेली आहे. तर ही चांगली बातमी आहे. मी व्हिडिओ थोडासा लेट अपलोड करत आहे. त्याचे कारण असे की कोणतीही अपडेट देण्याआधी मी त्याची 100% शहानिशा करूनच व्हिडिओ अपलोड करत असतो. कारण लोकांपर्यंत सत्य, अचूक माहिती पोचवावीत. बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे म्हणजे लाखो लाडक्या बहिणींचे हप्ते प्रलंबित होते. त्यांना 2-3 मागील हप्ते आले नव्हते. परंतु आता एक चांगली बातमी आहे की त्यांना एक संधी मिळत आहे की अंगणवाडी सेविकेकडे जाऊन फॉर्म भरून स्वयंघोषणापत्र देऊन आपला लाभ चालू करण्याची चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आपण आपल्या जवळपासच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि स्वयंघोषणापत्र भरून घ्यायचे आहे. स्वयंघोषणापत्र म्हणजे त्यामध्ये तुम्ही तुमच्या घरी कोणी सरकारी नोकर आहे की नाही किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरता की नाही याबद्दलची माहिती असते. ज्यामध्ये तुम्ही चुका केल्या होत्या त्यामुळे तुमचा लाभ बंद करण्यात आला होता. परंतु एक गोष्ट अशी आहे की अंगणवाडी सेविकांकडे जिल्हाधिकारी कार्यालयातून याद्या आलेल्या आहेत. तर त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींची नावे असतील त्यांचे प्रथम फॉर्म भरून घेतले जातील आणि ज्या काही लाडक्या बहिणींची नावे नसतील त्यांची नावे थोड्या उशिरा येतील. त्यामुळे कोणी काळजी करायची नाही आहे. अंगणवाडी सेविकेकडे जाऊन चौकशी करून घ्यायची आहे की आपले नाव आले आहे की नाही आणि तसा फॉर्म भरून स्वयंघोषणापत्र भरून द्यायचे आहे. कागदपत्र तुम्हाला काय न्यायचं आहे तर कागदपत्र एवढं काही नाही लागणार आहे. तुम्हाला फक्त एक आधार कार्ड तुमचं आणि फोटो घेऊन जायचा आहे तुम्ही. ही ई-के-वाय-सी प्रक्रिया जास्त दिवस बहुधा नाही चालणार कारण त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अंगणवाडी सेविकेकडे जाऊन ह्याची चौकशी करून घ्या. तुमचे नाव यादीमध्ये आले आहे की नाही. तुम्हाला काही अडचण असल्यास किंवा तुमचा काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. त्याचे उत्तर नक्कीच दिले जाईल. सदर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा. असेच सत्य, विश्वसनीय अपडेट मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून, चॅनल सबस्क्राईब करून, बेल नोटिफिकेशन आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर सेट करा. जेणेकरून तुम्हाला अपडेट लगेच पाहता येईल. धन्यवाद.